बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। कागल तालुक्यातील आणूर बस्तवडे इथल्या वेदगंगा नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाला। एका महिलेला वाचवण्यात यश आलं असून एक तरुण पाण्यातून वाहून गेल्याची भीती व्यक्त होतीये। दरम्यान तिघांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले। मुरगुडचे 36 वर्षीय जितेंद्र लोकरे तर रुकडीच्या 34 वर्षीय रेश्मा यळमल्ली आणि 27 वर्षीय सविता कांबळे यांचा मृतांमध्ये समावेश आहे। हे सर्वजण आणूर इथं यात्रेसाठी मामाच्या गावाला आले होते। कपडे धुण्यासाठी ते नदीवर गेले होते। नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज आला नसल्यानं तिघांचा बुडून मृत्यू झाला। आज दुपारी 3 वाजता बस्तवडे बंधाऱ्यासमोर ही दुर्घटना घडली आहे। मुरगुडचे जितेंद्र विलास लोकरे हे पत्नी साधना यांच्यासह आणूर इथं 4 दिवसांपूर्वी मामाच्या गावी यात्रेला आले होते। अथणीतील जितेंद्र यांची बहीण रेश्मा दिलीप यळमल्ली, त्यांचा 17 वर्षाचा मुलगा हर्ष आणि रुकडीतील मामाची मुलगी सविता अमर कांबळे हे सर्वजण यात्रेसाठी आणूरला आले होते। जितेंद्र, त्याची पत्नी साधना, बहीण रेश्मा, त्यांचा मुलगा हर्ष आणि मामाची मुलगी सविता यांच्यासह 8 ते 9 जण दुपारी वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते। सर्वांनी कपडे धुवून नदीच्या काठावर वाळत घातले। त्यानंतर सर्वांनी नदीकाठी बसून एकत्र जेवण केलं। जेवणानंतर सर्वजण नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले, मात्र वेदगंगा नदीच्या पाण्याला मोठा वेग असल्यानं त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही। त्यामुळे 4घे जण नदीपात्रात वाहून जात होते। त्यावेळी त्यातील काहींनी आरडाओरड केल्यानंतर नदीकाठी मासेमारी करत असलेल्या प्रमोद पाटील आणि अवधूत वांगळे यांनी नदीपात्रात उड्या मारल्या आणि साधना लोकरे यांना पाण्यातून बाहेर काढलं। लोकरे यांना वेळेत पाण्यातून बाहेर काढल्यानं त्या बचावल्या, मात्र त्यांचे पती जितेंद्र लोकरे, रेश्मा यळमल्ली आणि सविता कांबळे यांचा बुडून मृत्यू झाला। तर हर्ष यळमल्ली हा तरुण नदीपात्रात वाहून गेल्याची भीती आहे। आज दुपारी 3 वाजता ही घटना घडली। या घटनेची माहिती आणूर आणि बस्तवडे पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून 3ही मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले। घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि अप्पर पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली।